पावभाजी बनवायला तुम्हाला जर खूप जास्त अवघड वाटत असेल तर आज आपण कुकरमध्ये अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारी ही पावभाजीची रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत। यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होते आणि चवीला म्हटलं तर अगदी रेस्टॉरंटसारखी याची चव येते। वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साधारण 2 मीडियम साईजचे बटाटे मी बारीक तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतलेत। एक मोठ्या साईजची शिमला मिरची सुद्धा बारीक कटिंग करून घेतली। यामध्ये 1 वाटी वाटाणा म्हणजे साधारण पाव किलो वाटाणे आहेत। अर्धा किलो फ्लॉवर घेऊन त्याला बारीक तुकड्यांमध्ये कटिंग केला तर साधारण 2 वाटी एवढा हा फ्लॉवर भरलेला आहे, तो सुद्धा आपण बारीक कटिंग करून घ्यायचा। एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। हळद आणि मीठ भाज्यांमध्ये घातल्यामुळे भाजीला कलर आणि चव खूप छान येते। आता आपण ह्या ज्या भाज्या आहेत त्या बुडतील एवढंच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आणि ह्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। भाजी ओव्हरकुक झाली तरी काही हरकत नाही, आपल्याला ह्या भाज्या सगळ्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाज्या खूप छान अशा शिजलेल्या आहेत आणि भाजीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे। भाज्या स्मॅश करण्याअगोदर भाजीतील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी वेगळं होईल आणि भाज्या वेगळ्या होतील। आणि ह्याच्यातील जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर आपण ह्याच भाजीसाठी करणार आहोत। पाण्यासहितच आपण जर ही भाजी स्मॅश केली तर ती तितकीशी स्मॅश होत नाही, त्यामुळे आपण भाज्या आणि पाणी वेगवेगळं करून घेतलेलं आहे। आता ही जी भाजी आहे त्याला छान असं आपण आता स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊया। तर इथे बघा अगदी मस्त अशी आपली इथं भाजी स्मॅश झालेली आहे। भाज्या चांगल्या शिजल्या ना की त्या पटकन बारीक होतात, खूप जास्त वेळ लागत नाही। आता भाजी तयार करायला घेऊया। त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे। तुम्ही अर्ध तेल अर्ध बटरसुद्धा घेऊ शकता। यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा खूप जास्त गोल्डन कलरवरती परतायचा नाही आहे, फक्त हलकासा याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आणि यामध्ये लगेचच 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आणि कांद्यासोबतच ही पेस्टसुद्धा आपण यामध्ये परतून घ्यायची आहे। फक्त कांद्याचा आणि लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत आपण याला परतून घेऊया। कांदा इथे आपला भाजून झाला की आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत। 1 चमचा मी इथे साधा मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यामुळे भाजीला कलर छान येतो। 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आणि तेलामध्ये हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे। मसाले करपू नये याची काळजी घ्यायची। एखाद मिनिट आपण हे सगळे मसाले तेलामध्ये परतून घेऊया आणि ह्यामध्ये आपण जी स्मॅश करून घेतलेली भाजी आहे ती सुरुवातीला घालून घेऊया। पाण्याचा वापर आपल्याला लगेचच करायचा नाही आहे, एखाद मिनिट आपण ही भाजी या मसाल्यामध्ये परतून घेऊया, म्हणजे भाजीला कलर आणि फ्लेवर खूप छान येतो। भाजी परतून घेतली की यामध्ये आपण जे गाळून घेतलेलं भाज्यांचं पाणी आहे ते पाणी यामध्ये घालायचं आहे। दुसऱ्या पाण्याचा वापर करायचा नाही। जर तुम्हाला आणखीन पातळ जर भाजी करायची असेल तर मात्र यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। 1 चमचा आपण यामध्ये कसुरी मेथी हातावरती कुस्करून घालूया, म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येईल आणि यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। तर इथे बघा आपली पावभाजी अगदी मस्त अशी तयार झालेली आहे। भाजीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे। भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। तर इथे आपण भाजीवरती मस्त असं बटर घालून घेऊया। बटर तुम्ही यावरती सगळ्यात शेवटी घाला, म्हणजे भाजीला फ्लेवर खूप छान येईल आणि मस्त अशी आपली इथे पावभाजी बनवून तयार झालेली आहे। अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धतीची पावभाजी आपण इथे घरच्या घरी बनवून तयार केलेली आहे। भाजीसोबत खाण्यासाठी आपण इथे मसाला पाव तयार करतोय। त्यासाठी इथे एक तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावरती 1 चमचा बटर घालून घ्यायचा। 1 चमचा तयार करून घेतलेली पावभाजीची भाजी आहे ती घालून घ्यायची। यावरती आपण आता थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट घातलं त्यावरती तरीही चालेल। यावरती 2 पाव मधोमध कट करून ह्या पद्धतीने भाजीला कोट करून घ्यायचे आणि पाव जो आहे तो यामध्ये फ्राय करून घ्यायचा। तर मस्त असा आपला इथे मसाला पावसुद्धा बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही आजची पावभाजीची रेसिपी? तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी थोडी जरी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूचं बेल बटन नक्की दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।